महाविकास आघाडीच्या अपयशानंतर शिवसेना उबाटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपल्या विरोधकांवर आरोप केले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा। शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली, पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना। त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही। स्वतः भारतीय जनता पक्षाकडे 140च्या आसपास आमदार आहेत, इतर दोन त्यांच्या मित्र पक्षांकडे साधारण 100 आमदार आहेत। त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल। शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही, पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचा असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात। एका व्यक्तीवरती पराभवाचा खापर फोडता येत नाही। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो। शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्या मागे महाराष्ट्र उभा आहे असं चित्र दिसलं, त्यांनाही अपयश आलं। अपयशाची कारणं शोधली पाहिजे। ती कारणं EVM मशीनमध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत, घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत, की DY चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे। मुख्य कारणं ही आहेत। त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल। नाना पटोले जबाबदार आहेत का? शरद पवार साहेब जबाबदार आहेत का? आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का? यातून आता बाहेर पडलं पाहिजे। आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो। एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील, पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो। हा महाविकास आघाडीचा अपयश आहे, व्यक्तिगत एका पक्षाचा आहे असं मी मानायला तयार नाही। शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही। आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते EVM मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा EVM मशीनची हलवाहलव कशा पद्धतीनं झाली, अशा अनेक गोष्टी आहेत, किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही। जसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये 65 मतं आहेत कुटुंबात आणि त्याला 4च मतं पडली। कुटुंबात 65 मतं आहेत, कुटुंबात संपूर्ण। त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख, त्याच्यावर काम करणारे, आणि तो एका राजकीय पक्षाचा उमेदवार आहे। त्याची बायको, त्याची आई, त्यांची मुलं, त्यांचे वडील, बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना 4 मतं पडावीत, हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये। डोंबिवलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की EVM मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि त्याच्यावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानायला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत। हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे। ठाण्यातून EVM मशीन 2 दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या। अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत। चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या। नाही ते दिलीप लांडेंनी असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ 1,40,000 मतं पडावीत? मला सांगा ना तुम्ही, असं काय महान क्रांतिकारक कार्य या लोकांनी केलं की त्यांना 1.5 लाख मतं पडावीत? हां, अजित पवारांचे लोक असतील। काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले आमच्याकडले, शिवसेनेतले 2 जिल्हा प्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये। आज पक्ष सोडला, उद्या तिकीट घेतलं आणि 4थ्या दिवशी आमदार झाले। असं कोणतं महान कार्य घडलं? काय आहे असं की 1.5-2 लाख मताधिक्य यांना मिळावं? ह्याच्यामुळे संशयाला जागा आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटतं की पवार साहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता मशीनच्या बाबतीत। काल त्यांनाही असं वाटलं
ही काहीतरी गडबड आहे. नाही पण त्यांनी तक्रारी आल्या आहेत, कारण तुम्ही जे नावं घेता डोंबिवली, चांदिवली, दहिसरमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी होय. केले, धुळे ग्रामीण आहेत ना. सुद्धा एकाची संस्था होती, त्याच्या कार्यकर्त्यांनी मत दिली असं त्यांना म्हणायचे, शून्य मत शून्य मत आहे. तक्रारी आहेत. जवळजवळ आमच्याकडे आता 450 तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात, आणि आम्ही त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गानं झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून माझी परत मागणी आहे, हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो. घ्या ना, सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे, पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र. मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. तो कल आहे, तो ट्रेंड आहे त्या भागातला, आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत. हे शक्य आहे का? मला सांगा ना तुम्ही. काय नेमकं करणार काय आहात? कारण असीम सरोदे बघा, आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतोय. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले 10 वर्ष सांगतो. आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का? मग झारखंडला तुम्ही जिंका, महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना, असं करा ना एक दिवस. झारखंडला जिंकला नाहीत का? हा, तुम्ही एक दिवस असं करा मग ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून. भारतीय जनता पक्षाचं नक्कीच आहे, त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा, घोटाळे सुद्धा केले. फोडा झोडावर राज्य करा, डिवाइड अँड रूल. हे काय म्हणतात, एक आहे तो सेफ आहे. जे एक आहेत त्यांना तोडायचं, जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करायची, मतविभागणी करून घ्यायची, त्यासाठी प्रचंड पैसा, दबाव, यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. हे मोदींचं यश आहे. मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही. देशाचे नेते पंडित नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, मनमोहन सिंगसुद्धा होते, कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही.